मंत्री नितेश राणे ने कहा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में एनडीए सरकार ने नारी शक्ति बिल 2023 पारित किया, जिसका उद्देश्य महिलाओं को सशक्त बनाना और विधायिकाओं को में उन्हें अधिकार नेतृत्व भूमिका सुनिश्चित करना है। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात असलेलं आमचं एनडीए सरकारने नारी शक्ती विधेयक जे काय 2023 ला पास झालेलं ते परत एकदा डिलिमिटेशन आणि या सगळ्या विधेयकांना एकत्र करून देशातल्या माता भगिनींना अजून सक्षम करण्यासाठी त्यांना उद्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये पण त्यांना नेतृत्व मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून हे विधेयक त्यांनी आणलेलं होतं। पण अपेक्षेप्रमाणे जेव्हा जेव्हा देशातल्या माता भगिनींसाठी काही हिताचं होत असेल, त्यांचा विकास होत असेल, तेव्हा तेव्हा काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी त्या विषयाला विरोध केलेला आहे। ट्रिपल तलाकचा जेव्हा विधेयक आणलं आदरणीय मोदी साहेबांनी तेव्हा पण हे लोकांनी विरोध केला। राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री लाडली बहीण योजना आणली, त्या योजनेच्या विरोधात हे लोक कोर्टात गेले आणि आता परत एकदा जसं आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काँग्रेसचा बुरखा फाटलेला आहे आणि त्यांचा खरा चेहरा दिसलेला आहे आणि नारी शक्ती विधेयकाला जे त्यांनी विरोध केला त्याचा निषेध करण्यासाठी आमच्या सिंधुदुर्गच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा श्वेता कोरगावकर ताई यांच्या नेतृत्वात हा भव्य असा महिलांचा कुठलाही पक्षाचा मोर्चा नाही पण महिला माता भगिनींचा सगळ्या माता भगिनींना एकत्र घेऊन हा निषेध मोर्चा निघालेला आहे आणि त्याला समर्थन देण्यासाठी आम्ही सगळेजण इथे उपस्थित आहोत।